नमस्कार. बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांना दिवाळी बोनस मिळणार आहे. याबाबत यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ उपलब्ध झाले आहेत. पण या व्हिडिओमध्ये कितपत सत्य आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी आपण देखील एक व्हिडिओ बनवला होता की बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 10,000 रुपये देण्यात यावे. त्या व्हिडिओमध्ये आपण सत्य परिस्थिती सांगितली होती की काही कामगार संघटनाच्या वतीनं कामगार मंत्री सुरेश खांडे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली की कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 10,000 रुपये देण्यात यावे. पण सध्या यूट्यूबवरती जे काही व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यामध्ये 2 दिवसात मिळणार, 3 दिवसामध्ये मिळणार, हे कामगार पात्र होणार, हे कागदपत्रे लागणार, या संदर्भात अशी चुकीची माहिती दिली जाते. यामुळे कामगारांना नेमकं करावं काय, खरं काय या संदर्भात माहिती नाही. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य परिस्थिती सांगणार आहोत. हो, हे खरं आहे की मागणी करण्यात आली आहे, पण यावरती कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे कामगारांनी या अफवाला बळी पडता कामा नये. अफवामध्ये येऊन कामगारांनी एखाद्या एजंटला पैसे वगैरे काही देऊ नये. यामध्ये तुमची 100% फसवणूक होणार आहे. कारण की ही योजना जाहीर झालेली नाही, याबाबत कोणतीही अपडेट नाही आहेत. पण मागणी करण्यात आली होती इथपर्यंत सत्य आहे, परंतु निर्णय झाला आहे कुणाला देणार याबाबत कोणताही निर्णय समोर झालेला नाही आहे. त्यामुळे या अफवावरती तुम्ही लक्ष देऊ नका. ही सध्या अफवाच आहे. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच या अफवाला बळी पडू नये म्हणून ही माहिती जास्तीत जास्त आपल्या बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.